मुझे मेरा वारसा हक दे दो। वारसा हक समझते हैं ना, अपने बाप की प्रॉपर्टी में जो हमको मिलता है, 7/12 पे जो हमारा नाम आता है हमारे बाप दादाओं की प्रॉपर्टी में, उसे कहते हैं वारसा हक। राहुल ने कहा पापा जी मुझे मेरा हक दे दो, अधिकार दे दो। ये चरित्र हमको किसे देना है? यही हमारा धर्म है, यही हमारी प्रॉपर्टी है। और पंचशील बुद्ध विहार के माध्यम से यही प्रॉपर्टी हमने अपने आने वाले पीढ़ी के लिए छोड़ना चाहिए। अगर हम अपने बच्चों के लिए ऐसी प्रॉपर्टी छोड़ते हैं, अच्छा चरित्र छोड़ते हैं साथियों, तो अच्छा समाज का निर्माण होगा। हमारे बच्चों का अगर चरित्र अच्छा होगा तो वो ज़्यादा प्रगति करेंगे, बच्चे प्रगति करेंगे तो समाज की उन्नति होगी। और यही बात बुद्ध ने अपने बेटे को बताई थी, हमने भी अपने बेटा बेटी को बताना है। अगर हम ऐसा करते हैं तो पंचशील बुद्ध विहार का मकसद पूरा होगा। और एक बात बता रही हूँ कि देश के अंदर जो आंदोलन चल रहा है महाबोधि महाविहार के मुक्ति का आंदोलन, उस मुक्ति आंदोलन के लिए भी अगर हम लड़ नहीं सकते साथियों, हम बुद्ध गया पहुँच नहीं सकते, तो इस बात के लिए हमें समझ तो जरूर लेना चाहिए कि इस देश में तथागत बुद्ध का भी भगवाकरण हो रहा है, बाबा साहब का भगवाकरण हो रहा है और इन्हें भी हिंदू बताने की ओर लगी है। तो ऐसे में हम जब तक अपनी नई पीढ़ी को नहीं बुद्ध का धम्म नहीं, अगर बुद्ध का धम्म नहीं बता पाए, बुद्ध का मार्ग नहीं बता पाए, बाबा साहब अम्बेडकर का आंदोलन नहीं बता पाए, फुले शाह बाबा साहब नहीं बता पाए, तो साथियों महाबोधि महाविहार हो या फिर मुसलमानों के मस्जिद और मज़ारे हो, वहाँ अब हिंदुओं का कब्जा हो रहा है और हमारे बुद्ध विहारों पर चमचे दलालों का कब्जा हो रहा है। आने वाले समय में हमारा धम्म भी वो कहेंगे कि ये जो बुद्ध का धर्म है ये बुद्ध का धम्म नहीं है, यह ज्ञान का धम्म नहीं है, चरित्रवान बनाने का धम्म नहीं है, बल्कि यह भी एक हिंदू धर्म का ही हिस्सा है। और ये ना हो इसके लिए पंचशील बुद्ध विहार को के तमाम उपासक उपासिकाओं भी और हम तमाम लोगों ने प्रयत्न करना चाहिए कि हमारे बच्चे अच्छे निर्माण हो, समाज के लिए अच्छे, समाज के लिए काम करने वाले बच्चे निर्माण हो, समाज को पे बैक और लौटाने वाले लोग निर्माण हो। इसी के साथ अपनी बात को विराम देती हूँ। जय। धन्यवाद ताई। इसी पश्चात इस कार्यक्रम के मुख्य मार्गदर्शक तथा महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण केंद्र के संचालक इंजीनियर देवेंद्र जी रोडगे सर ये आएंगे और हमें मार्गदर्शन करेंगे, ऐसी मैं उनसे विनंती करता हूँ। सर्वांना जय भीम। बहुजन हिताय बहुजन सुखाय चा संदेश संपूर्ण विश्वाला देणारे महाकारुणिक सम्यक्षम बुद्ध, शिक्षणाचे महर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबारावजी फुले, आरक्षणाचे जनक कोल्हापूर येथेचे कुणबीराजे राजर्षी छत्रपती, स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ची स्थापना करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आणि सर्व महापुरुषांची विचारधारा देशातील कोण्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे मान्यवर कांशीराम साहेब आणि ज्या ज्या संत गुरु महापुरुषांनी या देशामध्ये बहुजनांच्या उत्थानासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, असा तमाम संत गुरु महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो। आणि आज इथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा सावरीच्या वतीने पंचशील बौद्ध विहार चे उद्घाटन कार्यक्रम आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती
सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा आनंदमयी वातावरणात आपण इथं सर्व बौद्ध उपासक उपासिका सगळे एकत्रित झालेलो आहोत कॅप्चरिंग करून आणि अशा हर्ष उल्हासचा हा जो सोहळा आपण इथे गेल्या कालपासून बहुतेक 2 दिवसीय कार्यक्रम आहे तुमच्या गावात सुरू आहे आणि या मेहनत घेतली आहे असं मला वाटतं कारण केवढा सुसज्ज कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे त्या युवकांना सुद्धा शुभेच्छा आणि आम्ही बरेच दिवसापासून तुमच्या गावाला येतो बरेच कार्यक्रम सुद्धा होतात आणि आम्ही डोळ्या देखतच तुमचा हा जो आपण जो बौद्ध विहार बांधत आहात बांधले आज ज्यांचं उद्घाटन केले ते बघत सुद्धा होतो आम्हालाही वाटत होतं की केव्हा केव्हा हा बौद्ध विहार तयार होईल आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित होणार आणि असं सुंदर तुम्ही पंचशील बौद्ध विहार या ठिकाणी बांधलेला आहात ज्यांनी इथं जमीन दिली त्यांचा पण आणि ज्यांनी सगळ्याच्या सहकार्याने जो हा बौद्ध विहार निर्माण झाला आहे सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या पूर्व बऱ्याच वक्त्यांनी सुद्धा इथे आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केला स्नेहाताईंनी सुंदर असं वक्तव्य आपल्यापुढं सांगितले आणि त्याच्यातून आपल्याला बोध घ्यावा लागेल त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकावं लागेल त्यांच्या वक्तव्यावरून एक असं लक्षात आलं आहे की आता आम्हाला पंचशीलवर तयार चालणारी अशी पिढी तयार करायची आहे त्यांच्या बोलण्यावरून असं वाटला की कुठंतरी आम्ही कमजोर होत चाललेलो आहोत आमचे कार्यक्रम धडाडीचे असतात काल गोंदियामध्ये किंवा भव्य दिव्य अशी रॅली होती सगळं आकर्षण होता कार्यक्रमाचं सगळं काही दिसत होता पण मग आमच्यामध्ये ते आचरण आणि पंचशील आपण कुठे कमजोर तर नाही होत आहोत या गोष्टीकडे पण आम्हाला भर द्यावा लागेल आणि ज्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप चालत आहोत आधी तर आपण जयभीम घ्यायला शिकलो बाबासाहेबांच्या नंतर तर मला वाटते मी जेव्हा 10व्या वर्गात पोहोचलो तेव्हापर्यंत सगळेच आमचा इकडे तिकडे दिसत होते घरामध्ये माहित आहे तुम्हाला मग बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या नंतर आपल्या घरामध्ये केव्हा आले तर काही आम्हाला कळलं नाही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर तर आमच्यामध्ये बराच काही बदल झाला पाहिजे होता ना 56च्या नंतर पण 56च्या नंतर असे कार्यक्रम दिसत नव्हते काही वेगळेच कार्यक्रम होते माहित आहे बरोबर लक्षात आला तुमच्या ते पण ते आले कुठून कोणी तुमच्या डोक्यात टाकले ते बाबासाहेबांनी एवढे बलाढ्य असं आंदोलन या देशामध्ये निर्माण केला आणि त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर हा आंदोलन थांबून काही दुसराच आंदोलन कसं घरी पोहोचलं आपल्या तर काय आपण अजून हा जर आंदोलन आम्ही व्यवस्थित जर समजलं नाही तर तसं अजून पुन्हा होऊ शकतो ना मग ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल स्नेहताईने त्याच्यावर जोर दिला आहे आणि माझा तर असं मत आहे की आपण जो 15 वर्षाचा मुलगा या मुलगी झाली घरी बौद्ध विहारात किंवा मग आपल्या घरी कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे आणि सामूहिक पंचशील ग्रहण करायला पाहिजे त्यांना जसं बुद्धाच्या काळात होतं जसा तो वयात आला 18व्या वर्षी त्याला संघात प्रवेश करायला लागत होता आणि संघाची नियमावली वाचून सांगायला लागायची की आता मी पंचशील ग्रहण करून मी जे आता संघाचे जे नियम आहेत त्याला मी पालन करणार आमची मुलगी किंवा आमचा मुलगा जर 18 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा झाला तर त्याला सामूहिक सगळ्या समाजाच्या समोर पंचशील ग्रहण करावं लागेल आता आम्ही तर केव्हापासून पंचशील ग्रहण करत आहोत प्रत्येक कार्यक्रमात पंचशील ग्रहण करत आहोत पण बदल होत आहे का आपल्यात बदल काऊन होत नाही कारण की पंचशील ग्रहण कार्यक्रम घेत नाही आम्ही जर आमचा मुलगा जर 10 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा झाला तर समाजापुढे तो बोलेल की मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही ज्या पंचशील आहेत ते पंचशील ग्रहण करेल तर समाज सुदृढ होणार या समाजाला तयार करण्यासाठी आम्हाला असं वाटते की नाही आमचे घर मोठे झाले कॉन्क्रीटच्या मोठ्या मोठ्या इमारती तयार झाल्या
तर आम्ही सुदृढ झालो. जर आम्ही सावडीमध्ये जर आम्ही सर्वे केला आणि विचारलं की तुमच्या घरी कोणी ग्रॅज्युएट आहेत का, तर तुम्ही काय म्हणाल, नाही ती ग्रॅज्युएट नाही. काहून नाही ग्रॅज्युएट आहे? बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर 1912 आणि 13 मध्ये विदेशातली डिग्री आणतात ना. आम्ही कोणत्या काळात जगत आहोत? 2025. तर आमच्याकडेही पाहिजे ना डिग्र्या, की झाला 10वा वर्ग संपला असं नाही ना. म्हणजे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. जर आपण सावडीचा सर्वेक्षण केला तर इथे तरी 100 ग्रॅज्युएट नाही तर 50 ग्रॅज्युएट पाहिजे. आणि ग्रॅज्युएट का होत नाही? समाज जबाबदार आहे. काऊन समाज त्यांना म्हणत नाही की कुठं फिरत आहे म्हणून? काऊन त्याला तुम्ही दर महिन्याला बोलवून समाजाच्या मीटिंग मध्ये एक ठराव घेत नाही की आमच्या मुलांचं शिक्षण किती कमजोर आहे की वाढलेलं आहे? याच्याकडे कोण लक्ष देणार? शिक्षणाकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टीतून आपण बोध घेऊन समाजाला सुदृढ करण्याचा कार्यक्रम वाढवू. आधी जय भीम घ्यायला शिकलो, त्यानंतर मग छोटे छोटे आपण ते पंचशील झेंडे बांधलो गावामध्ये. माहित आहे, म्हणजे काही बौद्धविहार नव्हते, पंचशील झेंडा होता एक. बहुतेक यांच्या काळात असल्याच पाहिजे. अजून आहे जे 60-70, आम्ही आता आलो समजा. त्याच्यानंतर आम्ही मूर्त्या स्थापन करायला लागलो बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत बुद्धांच्या. गावागावात बौद्ध मूर्त्या नव्हत्या. तुम्ही 1990 मध्ये जाल किंवा त्याच्या 80 आणि 85 मध्ये आपल्या परिसरात नव्हत्या. होत्या का? मला तर वाटते नव्हत्या. आणि मग आपण मूर्त्या ठेवायला लागलो आणि नंतर मग आपण बौद्ध विहाराकडे वळलो. आता आपण बौद्ध विहार बांधत आहोत आणि मेटलच्या सुद्धा आपण आता मूर्त्या ठेवायला लागलेलो आहोत. या सर्व गोष्टी आपण पुढे वाढत आहोत. आता बौद्ध विहार पर्यंत आलो. ताईने सांगितलंच आहे की पंचशील आपण मानणार आहोत. सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आता यानंतर सगळे पंचशीलवर चालू आपण. तर आता एवढे वक्ता लोक फार जेव्हा तेव्हा आम्हाला बोलत असतात, अरे शासक बना, शासक बना. झाला ना, आता बौद्ध विहार बांधले. आता एकदा यांची ऐका लागल की काय आहे बॉ यांच्या, की बाबासाहेबांनी म्हटले की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायची आहे. जा आणि मोक्याच्या जागा पकडा. इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, मैं ये कारबा बड़े मुश्किल से यहाँ तक लाया हूं. जर तुम्हाला पुढे न्यायचं नसेल तर तिथेच ठेवा. मी खूप यातना सहन करून हा कारवा इथपर्यंत आणलोय. कारवा म्हणजे काय? कारवा कोणता कारवा होता बाबासाहेबांचा? कोणता उद्देश होता बाबासाहेबांचा? तर आता बौद्ध विहार बांधून झाले तर चला आपण आता शासकच बनायला पाहिजे. सगळे वक्ता लोक नेहमी आम्हाला म्हणतात की शासक बना, शासक बना. तर आता आपण ठरवू सावडीचे लोक की आता आम्हाला बॅलन्सिंग ऑफ पॉवर मध्ये यायच्या. गावामध्येच. कुठे? गावातच यायचा. आणि आपण गावामध्ये ज्या काही शासकचे स्टेप आहेत वेगवेगळ्या, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे, या संघर्षातून आम्हाला काही पुढे शिकायला लागेल. आणि नवीन पिढीला बाबासाहेबांचा काय संघर्ष होता तो संघर्ष ठेवा लागेल. आता आम्ही काय करतो, मिरवणूक काढतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो मोठ्या ह्याच्यात, पण विचारांचा जो ट्रान्सफर आहे नवीन पिढीपर्यंत तो जाताना दिसत नाही आहे. हा कुठून येईल? बौद्ध विहारामध्ये. आता समजा आता बौद्ध विहार बांधले, 22 खंड बाबासाहेबांचे. आणि बाबासाहेबांचा जेवढा लिटरेचर आहे, जो स्टेट गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो प्रकाशित केला, ते सर्व ग्रंथ पाहिजे इथे. आणि आम्ही ते ग्रंथ वाचत नाही म्हणून ते काही प्रिंट करत नाही गव्हर्नमेंट. तुम्हाला माहित आहे 22 खंड काय आहेत? तर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळं संघर्ष त्या खंडामध्ये आहे. आणि ते खंड आपल्या गावामध्ये पोहोचले नाही 2025 पर्यंत. तर आंदोलन कसा ट्रान्सफर होईल? मग नवीन पिढीपर्यंत हा आंदोलन कसं जाईल? म्हणून या साऱ्या संघर्षाचा जो रहस्य आहे, हा सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या
ग्रंथात आहे आणि ते ग्रंथ आपल्या गावामध्ये पोहोचायला पाहिजे मित्रांनो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, बाबासाहेबांनी जे बोलले की मी फार परिश्रम करून हा कारवाई इथपर्यंत आणलो, त्याचा काही अर्थ दडलेला आहे. आज बघा, जर आपण म्हटलंय की बाबासाहेबांचं आंदोलन जर आपण पाहत आहोत तर फार कठीण आणि त्या आंदोलनातून आम्हाला एक प्रेरणा मिळते. बाबासाहेबाला जर आम्ही बघितले तर बाबासाहेब विदेशी शिक्षण घेऊन आले, आम्ही घेतलो का? तुमच्यासाठी शिष्यवृत्ती आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्राची, पण तुमची मुलं जातात का विदेशी? ऑस्ट्रेलिया, अमेरिका, हे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, गोंदियाचे काही जे कर्मचारी त्यांचे मुलं चाललेले आहेत आता, पण तुमच्या गावातले मुलं हायर स्टडीज कडे चालले का? आता इथे हायर स्टडीजचे स्टुडंट पण आहेत, स्नेहाताई पण आहेत आणि संदीप आनंद पण आहेत. ते पण एक पत्रकारितामध्ये डिग्री, मास्टर डिग्री सेंट्रल युनिव्हर्सिटी मधून घेत आहेत. तर आपले मुलं सुद्धा तिथे जायला पाहिजे आणि त्या मुलांना तुम्ही 14 एप्रिलच्या या मंचावर बोलवा की सावरीमधून आपण किती विद्यार्थी विदेशात पाठवलो, किती विद्यार्थ्यांना आपण सेंट्रल युनिव्हर्सिटीला पाठवलो, किती विद्यार्थ्यांना आपण स्टेटच्या याच्यामध्ये अजिम प्रेमजी मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला किती पाठवलो आणि किती लोकांना सायन्सच्या भागामध्ये पाठवलो, स्पेसच्या रिसर्च सेंटरवर पाठवलो. ह्या सर्व गोष्टी आम्हाला करायला लागेल. ह्या केव्हा होतील? हे असं चालणार नाही की नाही आपण आता 14 एप्रिल आली तर आपण डान्सचे स्टेप शिकू, आपण कशा पद्धतीने डान्स करणार याचा स्टेप जर आपण शिकत असो तर हा समाज आता कोणत्या दिशेला चालला हे आता लक्षात घ्यावं लागेल. 14 एप्रिल येत आहे म्हणून आपण डान्स शिकत आहोत, पण 14 एप्रिलला आपण आपले विद्यार्थी एका वर्षात किती घडवले याचा काही आमच्याकडे हिशोब नाही आहे. हा हिशोब कधी येणार? पुढच्या जयंतीला आपण हेच सांगू की आम्ही या आणि काय येत नाही. आता आपण विचार करू की पुढच्या विद्यार्थी आपण पुढच्या वर्षामध्ये निर्माण करू. होईल, कठीण काम आहे. हा कठीण काम असेल, जर कोणी आले सांगितलं, युट्यूब आहे तुमच्याकडे, तुम्ही कोणती भाजी, कारल्याची भाजी कशी बनवता हा सगळं पाहत असता ना. मग डॉक्टर व्हायचंय किंवा विदेशात आपल्या पोरांना पाठवायचंय तर त्याच्यासाठी कोणतं स्टेप आहे जरी कोणी सांगितलं नाही तुम्हाला तरी पण त्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ना. पण आम्ही तसं करतो का? आम्ही कोणतेही काम करू द्या, पण एखादा स्पीच लावा बाबासाहेब आंबेडकरांचा, पोरांना कळू द्या ना काय आहे ते आणि त्यांना विचारा की तू काय करत आहेस. कारण की जर हा जर सुदृढ समाजातील जो हा युवा वर्ग जर शिक्षित होणार नाही तर आम्ही गुलाम होणार आहोत. कारण की आम्ही ज्या वयात आहोत आम्ही आता उच्च शिक्षण घेऊ शकणार नाही ना. मग आता उच्च शिक्षण कोण घेणार? आमची पिढी. आणि त्या पिढीने शिकवायचं काम कोण करेल? आम्ही करणार. म्हणजे उच्च शिक्षणासोबत सोबत त्यांना बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ सुद्धा माहीत असायला पाहिजे. नाहीतर बाबासाहेबांनी 35 लोकांना विद्यार्थ्यांना विदेशात पाठवलं आणि जेव्हा ते परत आले मोठे मोठे बंगले बांधले आणि बाबासाहेबांनाच उद्घाटनला बोलवले, बाबासाहेबांनाच आमंत्रण केले. म्हणून तर बाबासाहेब दिल्लीला असं फिरता फिरता नानकचंद रत्न यांनी आपल्या बायोग्राफी मध्ये लिहिलं आहे ना, बाबासाहेब किती खंत व्यक्त करत होते शेवटी की माझ्याकडे कर्मचाऱ्यांची रांग लागलेली आहे, की कोणी प्रमोशनची गोष्ट करत आहे, कोणी मला नोकरीवर लावून द्या असा बोलत आहे, पण मला असा कोणता युवा दिसत नाही की या युवाला मी आपला पुढचा हा आंदोलन समोर नेण्यासाठी त्यांच्यावर मी हा भार देणार. असं कोणी युवा दिसत नाही. असे बाबासाहेबांनी खंत व्यक्त केली. आणि जे कोणी होते बाबासाहेबांच्या सहपाठीला ते सगळे मुवमेंट सोडणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही मुवमेंट उभी केली आणि या मुवमेंट मध्ये जे लोकांना तयार केले, जे ज्यांना आपण राईट आणि लेफ्ट हँड म्हणत आहोत, असे गायकवाड सुद्धा, ते दादासाहेब गायकवाड हे सुद्धा, ते संघप्रिय गौतम, LR बाली, जे कुट्टी आणि एन शिवराजन वगैरे बरेच काही नाव आहे. तुम्ही युट्यूबवर आणि आपल्या गुगलवर पाहू शकता. हे सर्व बाबासाहेबांना साथ सोडून जाणारे लोक आहेत. यांनी बाबासाहेबांना शेवटी त्यांना मदत करायला पाहिजे होता. तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन सभेला गेले आणि त्यानंतर जी भारतीय घटना लागू झाली आणि पहिले जे लोकसभाची निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमधून हरले आणि उपचुनाव आपल्या भंडारा गोंदियातून हरल्यावर हे जे राईट अँड लेफ्ट हँड जे होते बाबासाहेबांच्या इर्द गिर्द जे फिरत होते, यांना असं वाटलं की बाबासाहेब आता हरले
तर आता आम्ही काही जिंकू शकणार नाही आणि हे लोक बाबासाहेब आंबेडकरांना सोडून जाणारे आहेत. या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा साथ सोडली आणि साथ सोडून गेला आहे. म्हणून 56 नंतर आमच्या घरामध्ये दुसरे जे काही नाही पाहिजे होते ते दिसून आले. ज्यांचा काम होता की बाबासाहेब आंबेडकरांचं मुवमेंट गावागावात पोहोचवण्याचा, पण 56 नंतर ज्यांना नोकऱ्या लागल्या ते लोक जात लपवून राहिले. त्यांनी आपली जात लपवून राहिले. बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन सांगितलं नाही. यूपी बिहार असो किंवा साऊथ इंडियाचा भाग असो, बाबासाहेब आंबेडकरांचा मुवमेंट लपवला, त्यांनी सांगितलं नाही. मग हे कोणी सांगितला? या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन मग कोणी सांगितलं? मोठ्या मोठ्या लेवलवर आपला जीवन दान करून, आपला घरदार सोडून ज्यांनी आयुष्यभर लग्न नाही केला असा कोण आहे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आमच्यापर्यंत पोहोचवलंय? नाहीतर मी जेव्हा छोटा होतो तर बाबासाहेबांची जयंती एक गावातल्या बाया येत आणि पाळणा म्हणत आणि तिरंजी वाटत आणि बाबासाहेब आंबेडकरची जयंती संपली. हे बघितलंय आम्ही. आपण ते तोरण बांधत होतो, ताववाला नाही का ते पेपरवाला, आणि मग गावामध्ये सगळे बांधायचा आणि मग तिरंजी नाही तर साखरच देत होते किंवा मग ते शेंगदाणेच देत होते आणि मग प्रसाद वाटायचे. प्रसाद म्हणत होते तेव्हा. प्रसाद वाटले, प्रसाद नाही भेटले म्हणून दुसऱ्या दिवशी मिटिंग आवत होत्या. असं तयार करायचंय समाजाला. प्रसाद नाही मिळाली, मी पैसे दिलो पण मला प्रसाद नाही भेटले. आता प्रसादाकडे जाऊ नका. आणि तुम्ही मोठे आहात, जे स्नेहाने सांगितलेलं आहे की आमचे बौद्ध विहार होते, युनिव्हर्सिट्याज होत्या, आमचे राजे होते, आमच्या इथं 800 वर्षापर्यंत बौद्धांचा शासन होता. आम्ही शासक लोक आहोत. बाबासाहेबांनी असंच नाही म्हणला की तुम्ही शासक व्हा आणि शासनकर्ते बना. आहेत का आपल्यात शासनकर्त्याची क्वालिटी? ते निर्माण करा लागेल. ते निर्माण करा लागेल आणि ते एकोपा एकजुटीने राहा लागेल. तुम्हाला ग्रामसभेत बोलता आल्या पाहिजे. 2025 सुरू आहे. इथल्या महिलांना ग्रामसभेत बोलता यायला पाहिजे, ग्रामपंचायत जाता आल्या पाहिजे. तुम्ही भाषेचा वापर असं म्हणू नका की मला मराठी चांगली बोलता येत नाही. मी जे बोलत आहे ते समजलं पाहिजे समोरच्या लोकांना. जर मी जर तमिळमध्ये बोललो असता तर तुम्हाला समजलं असतं का? म्हणजे मी बुद्धू आहो का? मी जर इथं कन्नडमध्ये बोलत आहो तुम्हाला समजतच नाही. भाषेचं नाही, ते तुमचं माध्यम, तुम्ही काय बोलत आहात, काय तुमचं म्हणणं आहे हे समोरच्या लोकांना कळायला पाहिजे. आणि पुढच्या कार्यक्रमात जयंतीमध्ये तुमच्यापैकी बी 2-3 लोकांनी भाषण द्यायला पाहिजे. आता काही सगळे लोक बाहेरचे येऊन इथे भाषण देतील का? तुम्ही पण या समोर. पुढच्या वेळेस 2-3 महिला तयार व्हा आणि माईक पकडा. माईक मध्ये बोला, बोलायला शिका, आपले विचार ठेवा. गावामध्ये तुम्हाला विचार मांडायला लागेल, तुम्हाला समस्या मांडायला लागेल, तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या डोक्यात काय पाहिजे, तुम्हाला कोणता डेव्हलपमेंट पाहिजे, तो सर्व संविधानात आहे. तुम्ही जो विचार करत असाल, तुमच्या गावात चांगली इंग्रजी शाळा पाहिजे, तुमच्या गावात गार्डन पाहिजे, तुमच्या गावात महाविद्यालय, हॉस्पिटल, जो काही तुमच्या डोक्यात असेल तो सर्व संविधानात आहे. पण तुम्ही शासक आहात का? हा कोण करेल? ते म्हटले टाईल्स देणार आहेत म्हणून. तर ते तुमच्या डोक्यात जो काही आहे, तुम्हाला जो डेव्हलपमेंट करायचा आहे, त्या सर्वच्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी नीतिनिर्देशक तत्वात सांगितलं आहे की तुमचा लिव्हिंग स्टँडर्ड, आमचा लिव्हिंग स्टँडर्ड हाय व्हायला पाहिजे असा भारतीय संविधान म्हणतो. पण आमचा झाला का लिव्हिंग स्टँडर्ड हाय? नाही झालं ना. का झालं नाही? आम्हाला संविधान सुद्धा कळलं नाही. आम्ही संविधानाचा अभ्यास सुद्धा केला नाही. म्हणून हा सगळा घोर होत आहे. म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात की एवढा अनर्थ, हा जो काही अनर्थ होत आहे आमचं, आम्हाला जे इथे गुमराह करण्यात जात आहे, एवढा अनर्थ एका अविद्येने केलाय. बघा, म्हणजे तुमचा जो नुकसान झाला आजपर्यंत, आमचा जो नुकसान झाला आहे हा कशामुळे झाला? अविद्येमुळे. आणि अविद्या म्हणजे काय? नुसता हा वाचणं लिहिणं अविद्या नाही, तर आमची समजदारी ही सुद्धा अविद्या आहे ना. अविद्येमुळे आपण भलतेच काही काम करत होतो. बाबासाहेबांनी सांगितलं मोक्याच्या जागा पकडा, एज्युकेशन घ्या, शिक्षण घ्या, एकत्र व्हा, जा पार्लमेंटमध्ये बोला. पण आम्ही ते नाही केलो. आम्ही कोणते काम केलो? अंगामध्ये काहीतरी आणलो, कोणत्या बाबाकडे गेलो, टीका लावलो, ते राठोडीचे टीका लावले, आमचा कल्याण होईल म्हणून. आणि बुद्धाने ते केव्हा तरी सोडायला सांगितले. तर हा जो आमचं नुकसान झाला हा भरून निघेल का? निघणार नाही. म्हणून आता शासक बनण्याचा आम्ही निर्णय घेऊ.
झाला बौद्ध विहार, आता झाला बाबा एकदाचा बौद्ध विहार सावलेला आपला. एकच नाही, टोल्यावर सुद्धा आहे. इथेच नाही, अजून समोर गेला तर एक बौद्ध विहार आहे. 3 बौद्ध विहार आहे तिथे. काही छोटा गाव आहे का? आता शासक बनू मा आणि भरपूर झाला. आता आपले लोक निवडून पाठवू, आपल्या लोकांना सांगू की ग्रामपंचायत आणि त्याच्यामध्ये आमचे जे मेंबर्स राहतील ते आपल्या गोष्टी ठेवतील तिथे. हा केव्हा होईल? जेव्हा तुम्ही आपली अविद्या दूर कराल. हा एवढा नुकसान जो होत आहे, ज्योतिराव फुलेंनी एकच सूत्र सांगितलं आहे, हा जो नुकसान झाला हा आमच्या अविद्येमुळे झाला. म्हणून आपलं आता ही जी आहे आता विद्या, जी ज्ञान आहे ते आता आत्मसात करू. आता कोणीही व्यक्ती आला आणि आम्हाला संविधानही सांगितलं असा तरी आम्ही आता घाबरणार नाही. आम्ही संविधान सांगणार. पान नंबर 54 पाहिजे बाबा, 54 वर हाय. पान नंबर आर्टिकल नंबर 38 वर हाय असं बोलाल तर तो घाबरेल ना. तुमच्या घरी केव्हा येतात लोक तुम्हाला माहित आहे, आमच्या घरी केव्हा येतात लोक आम्हाला माहित आहे, बरोबर. आता खाईता मग नंतर येतो, पण तेव्हा नंतर तुमच्याकडे येतील, कारण की त्यावेळेस त्यांना शासक बनायचा असतो. आणि तुम्हाला काय, बाबासाहेबांनी तुम्हाला शासक बनण्यासाठी सांगितलंय, पण आम्ही आपल्या अविद्येमुळे ते आतापर्यंत केलं नाही. फार मोठा नुकसान करून घेतो आम्ही. आपल्या विद्यालय नाही, आपले स्कूल्स नाही, आमचे कॉलेज नाहीत, आमच्या युनिव्हर्सिटीज नाहीत, काहीच नाही आमच्याकडे. आता काही छोटे मोठे आपण जे बौद्ध विहार बांधत आहोत तेवढंच आहे. मग काय, आमच्या शाळा नाही आहेत. उद्या शाळा बंद होतील तर आपले मुलं कुठं जाणार आहे? काय करणार आम्ही? आपले तुम्हाला वाटते का असं की माझा मुलगा अनपडवर राहायला पाहिजे म्हणून? हात वर करा बोले एखादं कोणी. नाही माझा मुलगा शिकला पाहिजे, बिलकुल नाही. मी आपल्या पोराला काही करीन असं आहे का कोणी? असं याकीन नसेल. सगळ्यांना वाटते माझा मुलगा वर झाला पाहिजे, पण आम्ही तसं करत नाही. आणि जरी बिड्याही बांधत असून आपण तरी आपल्या मुलांना घडवा. शेवटी एवढंच बोलतो, गायक आलेले आहे, आम्ही सुद्धा बिड्या बांधून आलो. आम्ही वसतिगृहात आलो, वसतिगृहात राहून आपण आपलं शिक्षण पूर्ण करून आज मी शासकीय नोकरीत आहोत. जे काही आहे, जे काही बोलण्याचं बळ आलेला आहे तो शिक्षणामुळे येतो. म्हणून आपल्या पोरांना शिकवा, त्यांना पाठवा शाळेत. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर वसतिगृह आहे त्याच्यासाठी. जर तुमच्या मुलांकडे तुमच्याकडे काही नसेल तर विचारा, कोणाला तरी फोन लावा. तुम्ही फोन लावता आपल्या मावशीला, तासन तास बोलता, झाला का, आला का, गेला का, मंडई केव्हा आहे, हा केव्हा आहे, ते काही मंडई काय आहे, तुमच्या गावची जयंती कशी राहिली, तो आला होता का, हे फोन होत का? असं फोन करा. तुमचं मुलं MBBS झाला का, तुमच्या मुलाचा झाला का, BE वगैरे कुठं आहे त्याचा, लातूरला ऍडमिशन झाला का त्याचा, अच्छा हा मग तू कोल्हापूरला असेल आता, असं नाही विचाराल तुम्ही. मग तुम्ही काय कराल, ती काय म्हणत होती, तिचं भांडण काय झाला, असे गोष्टी आपण फोनवर करतो. अर्धा तास, एक तास बोलत असतो, बरोबर. मी चुकत आहे का? सोडा आपण हे असं करू नका. फोनचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू, आपल्या मुलांना घडवू. मुलगा घरी आला तर त्याने पुस्तक त्याच्या हातात पाहिजे, पण तुमच्याकडे पुस्तकच नाही. 10 पुस्तकं ठेवा, जिकडे तिकडे ठेवा पुस्तक. किचन मध्ये जाता तर किचन जवळ पुस्तक, बेडरूम मध्ये गेलं तर बेडरूम जवळ पुस्तक, तुम्ही हॉल मध्ये बसले तर हॉल मध्ये पुस्तक, जिथे जाता तिथं पुस्तक पाहिजे घरामध्ये. जिकडे तिकडे पुस्तका पाहिजे, तेव्हा बदल होईल. असं नाही होणार. म्हणून कारण की ह्या सर्व गोष्टी आपण ज्या करत आहोत हे एका दिवसाच्या नाही मित्रांनो. मुलांना शिकवा, शाळेत पाठवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंदोलन आहे, आणि एका छोट्याशा चाळीतून बाबासाहेबांनी आंदोलन सुरू केलं. बाबासाहेबांचं आंदोलन कुठून झाला? मुंबईमध्ये एक चाळी होती, परळची चाळी, माहित आहे तुम्हाला? 10 बाय 10 शिक्षण घेतला, तिथून हा एवढा आंदोलन झाला. आणि तेव्हा राजगृह तयार झाला 1935 ला. परळच्या छोट्याशा रूम मध्ये तुम्ही गेले असाल मुंबईला तर जाऊन या. त्या परळमध्ये छोटीशी चाळ आहे, आणि त्या चाळीमध्ये जो क्रमांक असेल त्या चाळीचा, त्या चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे. आणि तिथून आंदोलन सुरू झाला. आपल्याला काय वाटते, झाला की बस प्लॉट झाला का, घर झाला का, हा झाला का, तो झाला का, असं आपण करतो. नाही, समाजाला तयार करायला लागेल मित्रांनो. आणि समाजात फार हुशार लोक आहेत, आणि हुशार लोकांपासून सावधान राहायचं आम्हाला. म्हणून एवढं नुकसान कशामुळे झाला? अविद्येमुळे झाला. आणि दूर केली. तुम्हाला माहित असेल सोनबाचा एक गीत ऐकलं असाल ना, सोनबा तो पाणी वगैरेचा एक कहाणी आहे, माहित आहे? सोनबा येवले की काय सोनबा, त्याची एक घटना तुम्हाला माहित असल्या पाहिजे. गोरेगावची एक घटना माहित असल्या पाहिजे, जिथे गाडीवान बाबासाहेबांना म्हणतात की नाही, तुम्हाला माहित आहे सगळा.
ती घटना आठवा तुम्ही, बडोद्याची घटना आठवा. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशी शिक्षण घेऊन सयाजी गायकवाडांच्या ऑफिसमध्ये जॉईन होतात तर फाईल फेकून आणि किती संकल्प करतात बाबासाहेब की नाही आता मला काहीतरी परिवर्तन करायचं आहे, हे नोकरी घ्या, आता मी मुंबईला चाललो. मुंबईमध्ये सिडनहॅम कॉलेजचं उदाहरण बघा, घटना जिथे बाबासाहेब ते म्हणजे अर्थतज्ञ, भारतात पहिला व्यक्ती जो अर्थशास्त्राची विदेशी डिग्री घेऊन आले, त्या प्रोफेसरला ते घड्याला ते चेन बांधून ठेवत आहे आणि आता म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चित्रपटाला आपण प्रदर्शित करू शकणार नाही. तुम्ही बांधले ना, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सिडनहॅम कॉलेज मुंबईमध्ये त्या माठाला तुम्ही चेन बांधले, त्याला त्या पाणी पिण्याच्या ग्लासला तुम्ही बांधले काऊन? त्याचा जबाब कोण देणार? आता थोडी होणार असं की असं नाही, ते पण घटना आम्हाला आठवा लागेल. बाबासाहेब आंबेडकरांना उपचुनाव आणि मुंबई हरवण्याचा ते पण घटना आठवून ठेवा लागेल आपल्याला. आणि बाबासाहेबांना दिल्लीमध्ये अंतिम संस्कारासाठी जागा दिली नाही, हे गोष्ट आहे आपल्या आठवणीत ठेवा लागेल. कार्ड बांधून टाका या गोष्टी. आणि बाबासाहेबांना 1990 मध्ये भारतरत्न दिला इथल्या लोकांनी. बाबासाहेबांनी भारतीय घटना लिहिली आणि कोलंबिया विश्वविद्यालयाने बाबासाहेब आपल्या लोकांनी काय केलंय, संविधान लागू झाल्यावर त्यांना लोकसभेत नाही पाठवलं आणि कोलंबिया विश्वविद्यालयाने जे फोटो असा दाखवताय ना बाबासाहेबला, आता बाबासाहेबांचे तुम्ही फोटो रंगी टाकून राहिले, जे काही एडिटिंग होऊन राहिला की बाबासाहेबांच्या फोटोचा एवढा एडिटिंग होत आहे, उद्या विचारा की एडिटिंग होईल, सावध व्हा तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये एडिटिंग होत आहे मित्रांनो. म्हणून बघा, ह्या सर्व गोष्टी गायक साहेब पण पोहोचलेले आहेत आणि ते पोहोचतील एवढाच माझा बोलायचा होता करार. त्या कार्यकर्त्यांसोबत करार काय होता की गायक आला रे आला की मी बंद. माझा केवढा एग्रीमेंट होता, एवढाच होता की ते गायक रेडी आले की भैया आपला दुकान बंद करा आणि आमचा आता संपला, जेवढा आहे तेवढा. आता तुम्ही घरी अभ्यास करा, कोणाला विचारा किंवा युट्यूबवर पहा किंवा सर्च करा किंवा आपलाही डोकं वापरा, रिसर्च करा. बाबासाहेब आंबेडकरांचा रिसर्च कोण करेल? तुम्ही करणार की आम्ही? कोण करेल? ते ज्या लोकांनी बाबासाहेबांना त्रास दिले ते रिसर्च करतील का? रिसर्च साठी काय पाहिजे? मग तुम्हाला जर विचारले की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिसर्च करा, रिसर्च म्हणजे शोध की बाबासाहेब कोणत्या कंडिशन मध्ये हे आर्टिकल्स आले असतील, कोणत्या परिस्थितीत हा असा मुवमेंट तयार झाला असेल, या सर्व गोष्टी कुठून येतील? रिसर्च करावा लागेल आणि हा रिसर्च तुम्हाला करावा लागेल मित्रांनो. आणि या रिसर्चातून आम्हाला बाबासाहेब आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर समाजापुढे ठेवा लागेल आणि तुम्ही ठेवाल एवढा मला हमी आहे आणि एवढा विश्वास आहे. सावरीतील आणि सावरी आमच्यासाठी काही नवीन नाही आणि बऱ्याच वेळा आम्हाला सारे साहेब बोलवतात, नक्की या नक्की या. आम्ही थकले आहोत इकडे तिकडे जाऊन, तरी पण आम्ही म्हटलं नाही, आम्ही सावरीला नक्की येऊ. बौद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा आहे, जयंती सोहळा आहे आणि कोटांगले साहेबांचा कार्यक्रम सुद्धा आहे, तर आम्ही नक्कीच तिथे येणार, पोहोचणार आणि पोहोचले आणि चांगले वक्तव्य पण इथं झालेले आहे. आणि चांगलं आहे की तुम्ही सगळे बसून ऐकले आहात, सगळ्यांचे वक्तव्य ऐकले, काही त्रास झाला नाही आणि सर्वांनी ते ग्रहण केले. आणि इथूनच आपण हा मुवमेंट अजून टर्न करू, समोर वाढवू, नवीन पिढीला पुश करू आणि पुन्हा फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांना बोलणारे विद्यार्थी बनवा. इथे 2-4 लोकांना सुद्धा, मुलांना पण बोलू द्या, त्यांना पण माईक देत चला. ते आमची पिढी आहे, तेच बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचे आंदोलन नेणार आहेत. त्यांना फक्त नाचासाठी शिकवा नको की डान्स चांगला करतील, डान्सचे प्रोग्राम घ्या, पण 2 कार्यक्रम भाषणाचे बी ठेवा. कारण की आंदोलन कशाने चालेल? पार्लमेंटमध्ये बोलेल कोण? ग्रामपंचायतमध्ये बोलेल कोण? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये बोलेल कोण? बोलणारे पण आम्हाला तयार करायचे आणि तुम्ही नक्कीच बोलणारे तयार कराल असं मला वाटतं. इथेच थांबतो आणि पंचशील बौद्ध विहाराचा फार चांगला निर्माण केल्याबद्दल तुम्हाला सर्व बौद्ध उपासक उपासिका जय भारत.